नमस्कार, तुम्ही मुंबई न्यूज 9 पाहत आहात। आजच्या खास बातमीने सुरुवात करूया। महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या समाप्तीनंतर विरोधकांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि सरकारवर जोरदार हल्ला चढवला। विरोधक विविध गंभीर मुद्दे उपस्थित करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत। सत्ताधारी पक्षही जोरदार प्रत्युत्तर देत आहे। दरम्यान पुण्यातील कथित जमीन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावरही विरोधकांनी जोरदार आरोप केले आहेत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावर सरकारला थेट इशारा आणि व्यंग्यात्मक टिप्पणी दिली। ते म्हणाले, मी खाणार नाही आणि इतरांना खाऊ देणार नाही, परंतु मी अन्न अर्धे वाटून घेईन। पत्रकार परिषदेला संबोधित करताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या धोरणांवर आणि हेतूंवर थेट हल्लाबोल केला। त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जर पुरामुळे पिके नष्ट होऊ लागली आणि हे स्पष्ट आहे, तर मी कालच म्हणत होतो की मी खाणार नाही आणि इतरांना खाऊ देणार नाही, पण आता मला जे मिळेल ते अर्धे वाटून घेईन, या विधानावर टीका केली। वडेट्टीवार यांनी आरोप केला की पार्थ पवार यांच्याशी संबंधित प्रश्न उपस्थित करूनही चर्चेदरम्यान कोणतेही उत्तर मिळाले नाही आणि मुख्यमंत्री या मुद्द्यावर मौन राहिले, ज्याचा अर्थ पार्थ पवार यांना क्लीन चिट देणे असा होऊ शकतो। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी वडेट्टीवार यांनी एक अनोखा दृष्टिकोन स्वीकारला। त्यांनी उपहासात्मकपणे सांगितले की विरोधी पक्ष लवकरच महाराष्ट्र स्तरावरील सामान्य ज्ञान परीक्षा घेईल, ज्यामध्ये मुलांना सर्वात मोठा खाणारा कुठे जातो, सर्वात मोठ्या भ्रष्टाचाऱ्यांना कुठे संधी मिळतात, असे प्रश्न विचारले जातील। त्यांनी पुढे म्हटले की जर एखाद्याची लाज गेली असेल तर त्यावर कोणताही इलाज नाही। तथापि त्यांनी स्पष्टपणे इशारा दिला की हा मुद्दा सुटणार नाही आणि विरोधी पक्ष तो उपस्थित करत राहील। वडेट्टीवार यांनी दावा केला की विधानसभेत विरोधकांची संख्या कमी असली तरी त्यांची ताकद कायम आहे। भ्रष्टाचाराशी संबंधित मुद्द्यांना सरकार प्रतिसाद देत नाही कारण भ्रष्टाचाराची सवय असलेल्यांनी त्यांना लुटण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांनी विरोधकांवर तीव्र टीका केली आणि म्हटले की ते भ्रष्टाचार करतील, ते घोटाळे करतील आणि त्याऐवजी ते विरोधकांना प्रश्न विचारतील। तुम्ही चर्चेदरम्यान हे मुद्दे का उपस्थित केले नाहीत? सध्या एवढेच। अशाच बातम्यांसाठी आमच्याशी संपर्कात रहा।